प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 30 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. नैनाने प्रचंड तमाशा केलाय बरं का प्रेक्षकांनो, आणि काही कारण नसताना तमाशा केलाय. नैना म्हणते, मला ना खूप एकटं वाटतं, म्हणजे तुम्ही सगळे असतातच माझ्यासोबत, पण तरीसुद्धा मला राहुल माझ्यासोबत असावा असं वाटतं. आता हे कला, अद्वैत सगळेचे सगळे हिच्या तोंडाकडे पाहतात. नैना म्हणते, हा माझ्यासोबत तर नसतोच, पण हा कुठे जातो हे पण मला सांगून जात नाही. आता आबा चिडतात आणि म्हणतात, काय रे अद्वैत, तू या राहुलला पेढीच्या कामासाठी कुठे पाठवलं होतं का? अद्वैत म्हणतो, नाही आबा, पेढीच्या कामासाठी हा गेला असता तर इतका उशीर थोडी झाला असता, आणि उशीर होणारच होता तर याने सांगायचं असतं ना घरी. आता लगेच राहुल रागाने बघतोय सगळ्यांकडे. नैना म्हणते, बरोबर आहे ना, आपण माहिती सांगतोच ना घरी, उशीर होणारे नाही होणारे, पण हा मला कुठल्याच गोष्टीमध्ये कन्सिडरच करत नाही, ग्राह्यच धरत नाही हा मला कशातच, आणि म्हणूनच मला खूप अनसिक्युअर्ड वाटतंय. अगं कला, मी पाहतीये ना काही दिवसापासनं अद्वैत तुला किती सांभाळून घेतो. आता सरोजचं लगेच तोंड वाकडं होतं नैना अशी बोलल्यानंतर. रोहिणी तर बघतच राहते नैनाकडे. आता नैना पुढे म्हणते, माझं काय, माझ्या पोटात तर बाळ आहे, मी कुठली औषधं घेते, काय खावंसं वाटतंय, काय प्यावंसं वाटतंय, कशी ट्रीटमेंट चालू आहे माझी, या राहुलला कशाचीच देणं घेणं नाही आहे. आबा, तुम्ही मला विचारत होता ना हॉस्पिटलला जाताना मी एकटी का जाते, याला कुठल्या गोष्टीचा फरकच पडत नाही, मग काय करू मी, फसली ही, असं बोलून फसली प्रेक्षकांनो. आता राहुल नाही हिच्या सोबत आला पुढच्या वेळेला तर नाव बदला माझं. आता बघा, ही रोहिणी मनात विचार करते, अरे बापरे, या बयाने तर तमाशाच मांडला. ती सरोज वहिनी मी काहीही सांगितलं की पेटूनच उठते, आणि ही नैना माझी सो कॉल्ड सून काहीही सांगितलं की सगळं पेटूनच टाकते. अरे वा, या सगळ्याचा कंट्रोल माझ्या हातात ठेवला ना की कुठे कशी आग लावायची आणि कुठे ठिणगी पेटवायची हे अगदी मस्त जमलंय मला. असो, आता नैनाचं बोलणं कंटिन्युअसली चालूच आहे. नैना म्हणते, मी आता स्पष्टच बोलतीये, राहुलचं वागणं अतिशय बेजबाबदारपणाचं आहे आबा, आणि ऑफिसमधली, संसाराची, घरातली कोणतीच जबाबदारी या राहुलला घ्यायची नाहीये, मला हे आवडतच नाहीये आबा. रोहिणी आता मध्ये बोलते आणि म्हणते, काय रे राहुल, असं का करतोयस तू? राहुल आता काही बोलणार, अगं मम्मा मी, आता लगेच आबाजी म्हणतात, राहुल एक शब्द पण बोलू नको, हे बघ राहुल, एक शब्द पण बोलू नकोस पुढे. अरे ही नैना आहे ना, ही बरोबर बोलतीये, आतापर्यंत मी चिडायचो हिच्यावर, पण ती आज खरं सांगतीये, आणि तू आता बाप होणार आहेस, पोरगा सोरगा नाही राहिला. अरे तू घरातल्या, संसारातल्या, बिझनेसमधल्या काही जबाबदाऱ्या स्वतःहून उचलायला हव्या. हे बघ राहुल, तू कुठे जातो, काय करतो, हे सगळ्यांना सगळं सांगायची गरज नाहीये, कारण प्रत्येकाला आपापलं वैयक्तिक आयुष्य असतं. तुला फक्त उशीर होणार असला तर घरात तुझ्या बायकोला निदान सांगायची तुझी जबाबदारी आहे. अरे बाबा, ती बायको आहे तुझी, ती पोटूशी आहे, ती आई होणार, तू बाप होणार, याचं काही भान आहे की नाही तुम्हा दोघांना? हे बघ राहुल, नैनाची जबाबदारी आहे तिच्या पोटातल्या बाळाला सांभाळायची, आणि तुझी जबाबदारी या दोघांना सांभाळायची आहे. आता नैना बघा कशी रिॲक्शन देते त्यावर, म्हणजे आता तिला मज्जा वाटते. पण आता लगेच नैना कशी म्हणते, अहो आबा, जबाबदाऱ्या तर ह्याच्या आहेतच, पण आता माझ्या बाळाच्या जबाबदारीची मी ह्या कन्सिडरच करत नाही, म्हणजे राहुलला कन्सिडर करतच नाही, म्हणजे त्यासाठी तुम्ही सगळे आहातच माझी जबाबदारी घ्यायला, पण मी हे सगळं कसं बसं निभावून घेईल, पण त्यानंतर काय, आमच्या बाळाच्या फ्युचरचं काय? ही आता मुद्द्यावर आली आहे बरं का प्रेक्षकांनो. इतक्या वेळ उगाच गोल गोल फिरवत होती. आता नैना म्हणते, मला नाही वाटत की राहुल न चुकता ऑफिसला जातो, ऑफिसच्या कामात लक्ष घालतो. आबा, हे जर असंच चालत राहिलं ना तर आमच्या बाळाच्या भविष्याचं काय होईल, म्हणजे या विचाराने मला रात्र झोप येत नाही, मला अस्वस्थ वाटतं रात्रभर. काय खोटं बोलते ही, ढाराढूर झोपून असते मस्त. आता लगेच कलाला कसं तरी वाटतं. कला म्हणते, अगं नैनाताई, तुला पाणी आणून देऊ का? राहुल तर हिच्याकडे बघतच राहतोय, हिने काय खाल्लं होतं आज. असो, आता कला म्हणते, अगं नैनाताई जरा शांत हो, तुला पाणी आणून देऊ का? नैना म्हणते, नाही, मला काही नकोय. नैना आता म्हणते, आबा मला असं वाटते राहून की मी लग्न करून खूप मोठी फसली आहे, मोठी चूक केली आहे. हा जर असंच वागत राहिला ना तर याला बिझनेस मधल्या कोणत्याच गोष्टी कळणार नाही. सरोजला या नैनाचा हेतू कळलाय बहुतेक प्रेक्षकांना. सरोज अशी बघतीये तिच्याकडे. आता लगेच ही रोहिणी त्या नैनाची झाल ओढत म्हणते, मला नैनाचं बोलणं एकदम पटतंय. राहुल म्हणतो, अगं मम्मा, तू तरी
तरी या नैनाची बाजू घेऊ नकोस, काय बोलतेस तू हे सगळं. आता लगेच ही रोहिणी म्हणते, अरे म्हणजे काय, खरं बोलतीये नैना, तिची बाजू का घेऊ नको मी. अरे तू बिझनेसमध्ये काहीच इंटरेस्ट दाखवत नाहीस राहुल. डॅड तुला कधीच जबाबदारीची कामं देत नाही, कारण त्यांना कधीच आत्मविश्वास वाटत नाही ना तुझ्याबद्दल की तू काम नीट करशील म्हणून. मी काय म्हणते की तू अद्वैत सोबत काम करत जा. आणि हे बघ काय आहे ना डॅड, तुम्ही याला ना टार्गेट द्या, म्हणजे त्याला स्वतःला सिद्ध करायची संधी मिळेल ना. तुम्ही काही ना काही जबाबदारी द्या त्याला डॅड. म्हणजे खरंच सांगते मी, मला पण ना खूप टेन्शन आलंय आता डॅड, त्यांच्या होणाऱ्या बाळाचं कसं होणार. आता ही आगाऊपणा करते, हे काय चांदेकरांना कळत नाहीये का. सगळ्यांना रोहिणीचे इंटेन्शन कळालंय आणि सगळ्यात जास्ती तर आबांना कळालंय. आता आबा बघा तिला कसं उत्तर देतात. पण या राहुलच्या मनात येते की मम्मा अशी का बोलतीये, सगळं नैनाकडून का बोलतीये मम्मा आज. आता हे आबाजी म्हणतात, अगं रोहिणी आतापर्यंत तू राहुलसाठी काही कमी केलं का. रोहिणी किती प्रयत्न केलेस तू, आणि आम्ही पण कित्येक वेळेला त्याला कामाच्या जबाबदाऱ्या दिल्या, पण त्यानं कधीच त्या नीट पार पाडल्या नाही. आणि तू तर रामनवमीच्या दिवशी चक्क अद्वैतकडनं सही पण घेतली होती, नव्या उद्योगामध्ये नाव पण टाकलं होतं त्याचं. आता हे तर कोणी विसरणार नाही ना बाई. आजोबांचं चौफेर लक्ष असतं प्रेक्षकांनो. लगेच रोहिणी म्हणते, डॅड मी तर त्याला योग्य दिशा दाखवायचा प्रयत्न करत होते. आबाजी म्हणतात, बरं ठीक आहे, आतापर्यंत जे झालं ते झालं, पण आपण जे काही आतापर्यंत त्याला म्हणजे अनुभवलंय ना, मला असं वाटतंय की त्याच्या एकट्यावर जबाबदारी टाकणं काही शक्य नाहीये. तेव्हा आता निदान अद्वैतच्या बरोबर रोज ऑफिसात जा म्हणावं आणि त्याला त्याच्या कामात मदत करावं. म्हणजे राहुलने एवढं तर केलंच पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, राहुलने अद्वैतच्या हाताखाली काम करायचं. आता लगेच रोहिणी रागाने बघायला लागते बरं का आबांकडे. आबा म्हणतात, आधी त्यानं स्वतःला सिद्ध करावं, मग त्याला जबाबदारी देण्यात येईल. आणि राहुल एवढं लक्षात ठेव, ऑफिसमध्ये गेल्यावर फक्त काम आणि कामच करायचं. समजा ऑफिसात जाऊन तू काही नवीन खुरापत्या करायला लागल्या आणि या कुरापत्या जर का माझ्या कानावर आल्या तर तुझी गाठ माझ्याशी, तुझ्या कुरापत्या माझ्यापर्यंत आल्या तर ऑफिसात काय, तुला मी या घरात पण ठेवणार नाही, लक्षात ठेव. आता बघा सरोजला कशी मजा वाटली ही धमकी ऐकून, आणि रोहिणीला राग आलाय, आणि ही रजनीताई बिचारी घाबरून गेली आहे. म्हणजे सगळ्यांचे मध्ये मध्ये असे चेहरे दाखवतात ना ते. असो, पण आता मात्र आबाजी लाखात एक बोलतात की हे बघ, तुझ्यामुळे फायदा नाही झाला तर चालेल राहुल, पण नुकसान नाही झालं पाहिजे, हे लक्षात ठेवून ऑफिसात जायचं. वा आबाजी, मस्त बोलला आता तुम्ही. मी खूपच इम्प्रेस झाली आहे आबाजींच्या बोलण्यावर. कसं कान टोचले ना आबाजींनी रोहिणीचे आणि राहुलचे. पण आता ही रोहिणी बघा ना कशी मनात धूर्तपणे विचार करते. म्हणजे बघा, स्वतःच तर काही कमवता येत नाही, पण बापाच्या प्रॉपर्टीवर बरोबर लक्ष यायचं. आता मनात कशी म्हणते बघा, डॅडला मला आणि माझ्या मुलाला संधी द्यायचीच नसते. उपकार म्हणून नेहमी संधी देतात की काय कोणास ठाऊक, पण घराबाहेर काढणार म्हणजे काय, ही काय पद्धत झाली बोलायची. हे आमचं घर आहे डॅड, आमचं घर आहे, म्हणजे फक्त पैशापुरतं हिचं घर आहे, बाकी घरात काम करायला हिचं घर नाहीये, मदत करायला हिचं घर नाहीये, फक्त सगळ्यांमध्ये आग लावायला हिचं घर आहे. काही पण दाखवतात मालिकेत, पण किती भयंकर आहे ना हे सगळं प्रेक्षकांनो. असो, म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा म्हणतात ना माझीच लाल, तसं काहीतरी रोहिणीचं झालंय. तर आता आबाजी म्हणतात, चला आता रात्र झालीये, सगळ्यांनी झोपून राहतात. सगळेजण आपापल्या खोलीत जाऊन झोपून राहतात. पण आता रोहिणी तिथेच उभं राहून विचार करत असते, अरे वा, ही पोरगी तर फारच कामाची निघाली. नैनाबद्दल बोलते ती. आता रोहिणी विचार करते, ही मुलगी प्रेमाने राहुलला समजवेल असं वाटलं होतं मला, पण नाही, हिने तर डायरेक्टच सिक्सर मारलाय. घरामध्ये सगळ्यांसमोर राहुलला ऑफिसला जाण्यासाठी कबूल करायला लावलं. वा नैना वा, मानलं तुला आज. पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो, कला त्यांनी जरा भलतीच टेन्शन मध्ये दाखवली आहे. खरं तर मला असं वाटतंय की एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. रजनीताई त्या कलाला म्हणतात, कला जरा दूध दे बरं. तर आता कला काहीतरी वेगळंच त्यांच्या हातात देते फ्रीजमधनं काढून. रजनीताई म्हणतात, अगं कला, मी तुला दूध मागितलं होतं. आता तिथे सगळेच जण बसलेले आहेत आणि ते हे सगळं बघतात, आणि विशेषतः अद्वैतराव हे सगळं बघतायत. कलाने आता दूध काढून दिलंय फ्रीजमधनं, पण ती तिच्या तंद्रीमध्येच आहे. अद्वैत अधूनमधून सारखा कलाकडे बघतोय आणि अद्वैतच्या मनात विचार येतोय की हिला माझ्यावर काही डाऊट तर नसेल आला ना. कलाला प्रचंड टेन्शन आलंय तिच्या वडिलांच्या घरावर असलेल्या कर्जाचं, आणि आता आणखीन टेन्शनमध्ये भर पडणार आहे प्रेक्षकांनो. आता पुढे बघा काय झालंय. पण आता बसल्या ठिकाणी या रोहिणीला आग लावायची सवयच आहे, बाकी तर बिचारी काही करत नाही कामधाम. पण अद्वैत या कलाकडे बघत असताना रोहिणी त्याला बघते आणि लगेच सरोजला म्हणते, सरोज वहिनी, मी जे बघते तू ते बघतेस का.
बघ बघ अद्वैतचं लक्ष फक्त आणि फक्त कलाकडेच आहे आणि सरोज तर हलक्या कानाची आहेच, तिला लगेच पटतं सुद्धा. रोहिणी म्हणते बघ ना, इकडे माझा मुलगा बायकोकडे अजिबात लक्ष देत नाही आणि तिकडे तुझा मुलगा बघ, बायकोशिवाय त्याला दुसरं काही दिसतच नाही. आता कला सारखी विचारात असते तेव्हा सरोज तिच्याकडे बघते. आता रोहिणी म्हणते अगं सरोज वहिनी, मला काहीतरी मोठी गडबड वाटते. आता सरोज म्हणते अगं रोहिणी, असं काही नाहीये, तुला वाटतंय तसं तर बिलकुल नाहीये, अद्वैत असं वागणारच नाही. लगेच रोहिणी म्हणते अगो सरोज वहिनी, आधीच असं अंदाज बांधू नये. नाही म्हणजे वारे वाहायला लागलेत पण ते असे सुखाचे आहेत असं नाही ना. नाही म्हणजे वाऱ्याची वावटळ कधी होईल ना ते तुला कळणार पण नाही. आणि स्पष्ट सांगते बाई तुला, मला वाटतं की आजारपण यायच्या आधीच औषध द्यायला हवं ना. त्या कलाला ताब्यात ठेव बाई, नाहीतर तुझा अद्वैत तिच्या ताब्यात जायला वेळ लागणार नाही. झालं. आता सरोजला ते पटलं पण बरं का रोहिणीचं बोलणं. तेवढ्यात आता कला चहा द्यायला येते. यांना 3 कप आणलेले आहेत तिने, पण आता या रोहिणीला लक्षात आलंय. रोहिणी अशी पुटपुटते, अगं कला माझं ग्रीन टी आणि सरोज वहिनीची कॉफी, असं ती बघते बरं का कपामध्ये काय आहे. आणि मग कलाकडे बघते आणि कलाचं लक्षच नसतं. अद्वैत कलाला सारखा नोटीस करत असतो आणि रोहिणी पण कलाला नोटीस करते. आता अद्वैत ती कॉफीचा मग घेतो आणि सारखा कलाकडे बघत विचार करतोय, काय झालं हिला, ही अशी का बघते माझ्याकडे, हिला कसला राग आला असेल का माझा. अद्वैत कॉफीचा एक सिप घेतो आणि त्याला टेन्शनच आलंय. अरे देवा, मला डाऊट येतोय, काही हिला डाऊट आलाय की काय माझा. नाही, मला ना आता काहीतरी केलं पाहिजे. आबांचा सल्ला घेऊ का, हिला नेमकं काय झालं असेल. अद्वैतच्या मनामध्ये प्रचंड विचारांचा गोंधळ सुरू आहे. पण आता रोहिणी या गोष्टीचा फायदा घेते बरं का. आता यांच्यात थोडीशी जरी माणुसकी असती ना प्रेक्षकांनो, तर हे असे वागले नसते. रोहिणी तिचं ग्रीन टी घेते, पण आता बघा कशी आग लावते. पण आता अद्वैतला काहीतरी आयडिया आली आहे. तो गेला आबांकडे. आबांना म्हणतो, आबा जरा 2 मिनिटं आहेत का तुमच्याकडे. आबा म्हणतात, अरे बोल ना, 2 मिनिटं कशाला, रिकामाच बसलोय मी. अद्वैत म्हणतो, आबा काहीतरी करायचंय आपल्याला. आता आबा म्हणतात, मला, अरे तू कर की, तू जे काही करतो ते चांगलंच करतोस ना. अद्वैत म्हणतो, नाही आबा मला नाही, तुम्हाला करायचंय, म्हणजे तुम्हाला मदत करायची आहे मला. तुम्ही आता हॉलमध्ये येऊन माझ्यावर ओरडाल का. आबांना कळे ना ह्याच्या मनात काय येते. म्हणतात, अरे म्हणजे काय बोलतोयस तू. अद्वैत म्हणतो, आबा खरं नाही ओरडायचं, म्हणजे ओरडायचं नाटक करायचंय तुम्ही. आबा म्हणतात, म्हणजे ओरडायचं नाटक म्हणजे काहीतरी गंमत आहे करे. काय करायचंय, काही झालंय का, सांग ना मला, काय झालंय अद्वैत, काय आहे तुझ्या मनात, मला स्पष्ट बोलून टाक. आबाजींना फार छान वाटतंय अद्वैत काहीतरी इंटरेस्टिंग सांगेल असं त्यांना वाटतंय. पण आता इकडे बघा प्रेक्षकांनो, सरोजला लक्षात आलंय काहीतरी गडबड आहे. म्हणजे ही बाई अशी सारखी तंद्रीमध्ये काय आहे. आता हे तंद्रीत विचार करता करता ती चहाचा घोट घेते आणि तिचं डोकं फिरतं लगेच सरोजचं, आणि तशीच तडातडा उठते आणि त्या कलाच्या हातावर तो गरम चहा टेकवते आणि चहाचे काही म्हणजे तो चहाच अख्खा त्या कलाच्या हातावर पडतो बरं का प्रेक्षकांनो. किती विक्षिप्त बाई आहे ना. आपण इथे फक्त मालिकेतल्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय, पर्सनली बोलायचा इथे कोणाचा काहीही उद्देश नाहीये. आता सरोज चिडते आणि म्हणते, काय आहे हे. त्यावरती कला म्हणते, चहा आहे. सरोज म्हणते, तुला माहिती आहे ना माझा दिवस कॉफीने सुरू होतो, कॉफी नाही पिली तर माझा दिवस बिघडतो, तुला हे सगळं माहित होतं म्हणून मुद्दाम मला चहा दिला ना तू. त्यावर कला त्यांना उत्तर देते, अहो सरोज मॅडम, तुमच्याशी वाईट वागल्यावर ते माझ्या अंगावर शेकते हे मला माहिती आहे, मी कशासाठी तुमच्याशी वाईट वागेल. पण सरोज तिचं न ऐकून घेता कलाला खूप ताडताड बोलते, काय ग, काय समजते स्वतःला, तुला माहिती आहे माझा दिवस खराब जाणार आहे, तुला काय म्हणा माझा दिवस खराब जाओ की कसाही जाओ, तू मुद्दाम मला चहा दिलायस, मला तुझी सगळी नाटकं कळतात. कला म्हणते, अहो नाही हो मॅडम, मी कशाला नाटकं करू. सरोज म्हणते, मला नाही ऐकायचं तुझं काही, तू मुद्दाम करतेस हे सगळं, तुला माहिती आहे मला कॉफी लागते, किती महिने झाले का तुला घरात येऊन. तेवढ्यात रजनीताई येतात आणि म्हणतात, अहो वहिनी मी देते ना तुम्हाला कॉफी, बसा तुम्ही बाहेर. आणि आता सरोज चालली जाते. मग आता सरोज रजनीताई हळूच म्हणतात, काय झालं ग कला. आणि कलाचा चटका बघून त्यांच्या मनाला फार लागतं. कलाच्या हाताला चटका बसलेला बघतात त्या आणि कलाला म्हणतात, बेटा तू खाली बस, मी करते कॉफी सरोज वहिनीची. आता कला त्यांना थँक्यू असं म्हणते. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, या खरे फॅमिलीने केवढी मोठी पितळाची भांडी काढली आहे. आता त्या कलाच्या वडिलांचा पाय जोरात लागतो भांड्याला. आता कलाची आई म्हणते, अहो हळूहळू लागलं का तुम्हाला, अहो काय हे, नीट बघून चला की. आता तिचे वडील म्हणतात की हे एवढे मोठे भांडे कशाला काढलेस तू. मग आता ह्या संगीताताई म्हणतात, अहो ते
भांडे कुंडे देऊन पैसे मिळते का ते बघत होते, पण असं कसं दिसलं नाही एवढं मोठं भांडं तुम्हाला? कलाचे बाबा म्हणतात सकाळी सकाळी नको तिथे पसारा करून ठेवते, कसं काय दिसेल मला हे भांडं? मग आता ह्या कलाच्या आई म्हणतात की माझ्यापासून लपवू नका काही, सांगा बरं असं कसं नाही दिसलं तुम्हाला भांडं, माझी शपथ आहे तुम्हाला. मग आता हे कलाचे बाबा म्हणतात अगं तुला माहिती आहे ना, म्हणजे माझ्या डोळ्यानं मला जरा अंधुक दिसतंय, ठाव आहे ना तुला? अगं परवा ते मजुरीचं काम करत होतो ना तेव्हा धुळीचं कण गेला माझ्या डोळ्यात, त्यांना आणखीनच कमी दिसायला लागलंय मला. आता लगेच संगीताताई म्हणतात चला चला डॉक्टरकडे जाऊ आपण आधी. आता कलाचे बाबा म्हणतात अगं काल गेलो होतो मी डॉक्टरकडे येता येता, ते म्हणाले की डोळ्याचं ऑपरेशन करावं लागल. नाही म्हणजे लगोलग करायची गरज नाही, आपण थोडं उशिरा केलं तरी चालतंय, ऑपरेशन करावं लागणार म्हटले ते, दृष्टी आधू होईल. मग त्या म्हणतात लगेच करूया की. आता ते म्हणतात अगं लगेच कसं करायचं, आपण पैसे कुठून आणणारे, थांब जरा नंतर बघू, असं म्हणून ते पिशवी घेऊन निघून जातात. संगीताताई त्यांना ओरडत असतात अहो थांबा हो असं काय करता. आता ते गेल्यानंतर संगीताताई विचार करतात नेहमीच यांचं, मनातल्या मनात कुडतात आणि कोणाला काही सांगत नाही. आता कसं ऑपरेशन करावं, काय करावं काही समजेना. ऑपरेशन तर करावंच लागेल, पण आता हे सगळं सांगणार कोण ह्यांना? आता कलाचाच विचार डोक्यात आलाय तिच्या आईचा. कलेला फोन करते असं म्हणून त्यांनी फोन हातात घेतलाय, पण पुन्हा त्या स्वतःला थांबवतात. त्यांना असं वाटतं कलाला त्रास नको द्यायला, आधीच बिचारी खूप काही सोचतीये आपल्यामुळे, आणखीन हे ऑपरेशनचं सांगितलं तर तिच्या मनाला घोर लागेल. असो आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय अद्वैत आबांना सांगतोय आबा अहो खरेला काहीतरी झालंय हो, 2-3 दिवसापासून ती खूप अस्वस्थ आहे. आत्ता सुद्धा रजनी काकीने तिला दूध मागितलं तर तिने दही दिलं, रोहिणी आत्याला कॉफी दिली. अहो एवढंच नाही आबा, आईला पण चहा दिला तिने कॉफीच्या ऐवजी. नाही म्हणजे ती माहेरून आली तेव्हापासून जरा अस्वस्थच वाटतीये, मला समजतंय सगळं पण कळत नाहीये तिला काय झालं. आबा म्हणतात मग विचारायचं ना तिला. अद्वैत म्हणतो मी खूप विचारायचा प्रयत्न केला पण ती उत्तरच देत नाहीये, तिने न सांगता मला कसं कळणार, ती स्वतःमध्ये हरवल्यासारखीच फिरते हो आबा. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की तुम्ही जरा ओरडाल का बाहेर येऊन, म्हणजे तुम्ही माझ्यावर ओरडलात की तिला कंट्रोल होणार नाही ना, आणि तिला बरोबर सांगता येईल, म्हणजे तुमच्या आदराखातर तिच्या मनात काय चाललंय हे ती सांगेल आणि मी तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल, अशा अर्थाने मी तुम्हाला सांगतोय. आता आबाजींना असं भारी वाटतं. आबा म्हणतात काय रे अद्वैत इतका विचार करतोस बायकोचा? अद्वैत म्हणतो हो आबा, म्हणजे ती अस्वस्थ आहे हे कळतंय ना मला, पण का ते कळत नाहीये, मग कशी मी तिची अडचण दूर करणार. आता आबाजी खुश होतात आणि म्हणतात अरे पठ्ठ्या ये बैस इथं माझ्याजवळ, आता लई समाधान वाटतंय बघ मला. अद्वैत आबाजवळ बसतो. आबा म्हणतात हे बघ अद्वैत, तुझी बायको अस्वस्थ झाली म्हणून तू अस्वस्थ झालास, हीच तर खरी खुणगाठ आहे. अद्वैत म्हणतो म्हणजे काय आबा? आता आबा म्हणतात अरे समजतंय का तुला, अरे तुझा जीव गुंतला तुझ्या बायकोमध्ये, अरे म्हणजे तुझ्या बायकोला त्रास झाला म्हणून तुला त्रास झाला, हीच तर खऱ्या सहजीवनाची सुरुवात. आबांच्या बोलण्यावर अद्वैत म्हणतो आबा हे सहजीवन वगैरे हे टेक्निकली मला काही कळत नाही, पण ती अस्वस्थ काय आहे ते पण मला कळत नाहीये. आबा म्हणतात हे बघ अद्वैत काही काळजी करू नको, अद्वैत मंगळागौरी नंतर तुझ्यात हा बदल झालाय बघ, तेही मंगळागौरीच्या आणि अंबाबाईच्या कृपेने. त्या दिवशी मला त्रास झाला नसता तर तुझ्यात हा झालेला बदल मला दिसलाच नसता. आता आबा मनात विचार करतात प्रत्येक वाईट गोष्टीनंतर चांगली गोष्ट घडते यावर माझा विश्वास आहे अंबाबाई, आणि आता नमस्कार करतात देवीला. पण अद्वैतच्या मनात मात्र तिसरंच काहीतरी चाललंय. अद्वैत मनात विचार करतो मी बदललोय हे आबांना कळलंय तर, म्हणजे आता त्या खरेला कितीही डाऊट आला किंवा खरे कितीही माझ्या विरोधात चोंबडेपणा करायला लागली तरीही आबा काही तिचं ऐकणार नाही, आबा माझ्यावरच विश्वास ठेवणार. आणि प्रेक्षकांनो अशा रीतीने आजचा भाग इथे समाप्त झालाय. आता पुढे आपण बघतोय अद्वैत लगेच त्या कलाकडे गेलाय आणि आता कलाच्या हाताला बसलेला चटका बघून त्याला फार कसं तरी झालंय. आता तो कलाचा हात बेसिंगमध्ये धरतो पाण्याखाली आणि म्हणतो अगं असं काय करतेस, किती लागलंय तुला, त्रास होत असेल ना. तेवढ्यात कलाचा फोन वाजलाय आणि आता अद्वैतने लगेच तो फोन तिच्या कानाला लावलाय आणि म्हणतो कसा गुंड्या म्हणजे तुझ्या बहिणीचा फोन आहे ना, काजलचा, थांब थांब तू नको उचलूस फोन, मी आहे ना, मी तुझ्या कानाला फोन लावतो. आणि आता अद्वैतने तिच्या कानाला फोन लावलाय. काजल सांगते की अगं तायडे बाबांचं ऑपरेशन करायला सांगितलंय. आता कलाचं टेन्शन आणखीन वाढतं आणि आजोबा विचारतात
काय ग कला, काय झालं? तुझं मन थाऱ्यावर नाहीये. मग आता कला सांगते, आमच्या घरावर कर्जाचा डोंगर आहे. आबा कसं करावं, कसा फेडावा तो कळत नाहीये मला. आबा कलाचं बोलणं ऐकून अद्वैतला म्हणतात, अद्वैत तुझी बायको अडचणीत आहे, तुझी जबाबदारी आहे बेटा अडचण दूर करायची. पण सरोज मध्ये बोलते आणि म्हणते, मला नाही वाटत अद्वैतची जबाबदारी आहे ती, आणि ती तर अजिबात नाही. तिच्या बाबतीत अद्वैतने काहीही करायची गरज नाहीये. सरोजचं हे उत्तर ऐकून आबांना खूप त्रास व्हायला लागतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं उद्या काय होईल? याचा एक विशेष एपिसोड आपण उद्या नक्की करूयात. आणि आजचा भाग आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हं.